धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार. भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांसमोर फाडलं. सुरेश धस यांचा दावा. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. मुंडेंच्या कार्यकाळामध्ये बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धसांनी पत्रकार परिषदेमध्ये रेट कार्ड वाचलं. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये भ्रष्टाचार. मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता 342 कोटी रुपयांची खरेदी केली. भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप. मंत्रिमंडळाच्या परवानगीविनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले. दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानी यांचा दावा. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानी यांचा आक्षेप. कॅबिनेटमध्ये कृषी विभागामधली खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता. दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, म्हणून जनता दरबार आणि कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीच्या मुंबईमधल्या एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही. 6 आठवडे उलटले तरी मुंडेंचा एकही जनता दरबार नाही. दरम्यान अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार घेण्याच्या सूचना.